गाईज बघा, मी शेतातून येताना काय आणलं होतं, हे आपलं केळीचा खोका आणला होता. ते पण आता मम्मीने बघा भाजीसाठी स्वच्छ करायसाठी घेतले. आणि भाजी कशी होत्या कमेंट मध्ये नक्की सांगा. कशी करतात, काय काय टाकतात ते पण सांगा. आज अजून संध्याकाळी करणार आहे. आणि पहिल्यांदा मी घेतलंय निवडायला. तर बघूया. पण पहिल्यांदाच करणार आहे, त्यामुळे कमेंट मध्ये सांगा मसाला काय काय टाकतात आणि कशा पद्धतीने करतात, वाफवून करतात का असंच परततात ते सांगा. आणि हे काय आहे बघा, हे काय ओळखा, हे आहे जिमीकंद आणि मराठीत चुरण म्हणतात त्याला. सुरण नाही, हिंदीत सुरण म्हणतात. हिंदीत सुरण म्हणतात आणि मराठीत काय म्हणतात मग? सुरणच म्हणतात. तर हे सुरणाची भाजी सुरण बाजारात मला दिसलं, मग मी घेऊन आलो आणि मम्मी आता करायला लागल्या बघा. हे आळू सारखं आहे. आळूचे गड्डा असतात ना, त्या पद्धतीत असते, जमिनीतच येते. कंदच ग एक प्रकार. मग तेच की कंद म्हणजे आपलं भोपळ्यासारखा आकार असतोय, गोल भोपळ्यासारखा, आणि जमिनीत येते आणि एका झाडाला एकच लागते. होय. त्यामुळे बघूया आता भाजी कशी लागते. एकदा केलती आम्ही, आता बघूया आणि कशी लागते. लय भारी लागते. त्यामुळे एवढा अनुभव नव्हता, पण दुसरी वेळ जरा आणि जरा थोडीशी चमचमीत आपलं खारं वांगे हे करते ना तसं. सुक्क मटण असते ना तसं मटणासारखंच लागते हे गाईज. सुक्या मटणासारखं व्हेज मीट लय भारी लागते. आता बघूया, मम्मी आता हे करणार आहे भाजी सुरणची आणि संध्याकाळी केळफुलाची करणार आहे. म्हणजे आज वेगळ्या डिश आहेत बघा, दोन्ही सकाळची पण आणि संध्याकाळची पण. भारी आहे एकदम. फ्रीज मध्ये खराब होऊन जाते. तेव्हा सकाळी काढले. आता ह्याची भाजी करणार, मग ही दुपार निवडणार. तेव्हा जरा हवेत ठेवले जरा वाळले की भाजी निवडायला बरी वाटते. हे बघा गाईज, ह्याच्यामध्ये आता सांगतो तुम्हाला काय काय आहे. पहिला आहे आपला हा जो मसाला असतो, ओला मसाला. पहिलं तेजपान टाकलं, तुकडा करून टाकलाय. म्हणजे ताटात काय होतंय, मोठे येतं ना, ते ताटातली भाजी पण सांडायची शक्यता असते. म्हणजे आपण जे प्लेट मध्ये वाढतो ना, पान वाढताना भाजी वाढताना पान आडवं येतं, ती भाजी पडायची नाही असते. म्हणून मी काय करते, तेजपानला तुकडं करून घेते बघा. 2-3 तुकड्यात हे करायचं. त्यानंतर वाळला मसाला टाकलाय सगळा. आणि आता ही जरा पूर्ण काढून घेते, मिक्स केलेलं आपलं टमाटर कांद्याची पेस्ट. त्यानंतर आता हे तेल सुटलं की सुरण टाकणार. आणि सगळा मसाला तुम्ही बघितलेलाच आहे. थोडा खोबऱ्याचा टाकला, थोडा गरम मसाला, अद्रक लसूणची पेस्ट, आणि आता ही सुरण टाकणार जरा तेल सुटल्यानंतर. आणि हे एवढं पाणी टाकणार आहे बघा. आता हे तेल सुटल्यानंतर ना मग आता सुरण टाकायला लागले मम्मी. आणि हे बघा, गरम पाण्यात थोडंसं मीठ घातलं आणि मिठानं आणि एकदा धुवून घेतलं, म्हणजे आपल्या गळ्याला गवगवणार नाही. आपण कधी खाल्लेलं नसते ना सुरण. हिंदी लोक जास्त खातात, आपण खात नाही, म्हणून आपल्याला जास्त माहित नाही सुरण म्हणजे काय असते. त्यामुळं आता चालू झालं खायला लागलं. आता बाजारात मिळायला लागले. पहिला मिळत नव्हतं ना. बाजारात मिळत नव्हतं, पण आता मिळायला लागलं. तर हे बघा, तर हे अशी कंदवर्गीय जी फळं असतात किंवा फळभाज्या असतात ना, भोपळ्याची भाजी पण अशीच करायची. त्याला जरा गवगवते ना, जसं की अरबी आलं. आळूचा जी गड्डा असतो ती पण गवगवतो. त्यामुळे त्याला पण असं मिठात गरम पाण्यात टाकून ठेवायचं स्वच्छ एकदा पाण्यात. बघा, सेम पनीर वाटायला लागले का नाही. आता थोडंसं झाकायचं, मसाल्यात झाकून घ्यायचं, तेलात जास्त वाफू द्यायचं छानपैकी. मी आता ताट आणते. 5 मिनिटं ना मसाल्यात चांगलं वाफू द्यायचं आणि त्यानंतर मसाल्याचा हे पाणी टाकायचं. चला, तर गाईज बघा, आता हे गॅस खायला. तर गाईज हे बघा, भाजी तर किती छान झालेली आहे, तशीच चवीला पण झालेली आहे. आणि अशी तुम्ही जर करून बघितला ना, तर आपण सुकं जे मटण करतो ना, तशीच ही सुरणची भाजी छान लागते. हे बघा किती छान झालेली, ग्रेव्ही एकदम मस्त झालेली. आणि अशीच रबरबीत आपलं मटण जसं करतो ना चमचमीत, तशी सुरणची आणि आळूच्या गड्ड्याची जर अशी भाजी केली ना तर छान लागेल. चला, आता अतुलला जेवाय वाढले, ते जाणार आहेत बाहेर जरा सगळेजण. तर म्हणलं अतुलला जेवाय वाढून मग आम्ही जेवायला बसायचं. शिजलंय का? टेस्ट करून तुम्हाला सांगतो, शिजलंय. आणि अतुलनं काय केलं, मला काय विचार नाही, त्याला अचानक बाजारात दिसलं
आधी आम्ही केलेलं होतं, अचानक बाजारात दिसल्यावर त्यानं घेऊन आलाय है ना. मस्त झालं. तुला कसं काय लक्षात आलं एकदम सुरणची भाजी करायला घेऊनच जाऊया घरात? दुकानात गेलो हा सामानाला, हा तेवढं दिसलं बाजार चालू हा दिसलं मला, हा मला घेऊन जायला. हा चांगलं झाले. नमक मिरची सगळं बरोबर. बरोबर. आणि सुकं मटणच लागते का नाही? हा सुकं मटणच एकदम छान लागते. जाऊ आता, जायचा उशीर झालाय.